मी टेरेसवरती गेले होते, वेळ लागला. अगोदर देवाला छोड्याचा नैवेद्य ठेवते आणि हे दही कारलं शिजण्यासाठी गरम पाणी ओतायचं. जो खातील त्यांना खायचं. कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. सकाळचे 7:30 वाजलेले आहेत आता. आणि आता मी दादूचा डबा पॅक केलेला आहे. दादूच्या डब्यापुरती गव्हाची शेंगेची भाजी आणि चपात्या बनवलेल्या आहेत. आणि इथं मी हर्बल टी उकळायला ठेवलेला आहे. आज मी भरून कारलं बनवणार आहे. त्याचा मसाला तयार केलेला आहे. फक्त लसूण आणि शेंगदाणे घालायचे वाटते वेळेस, आता नाही. तर आता मी टेरेसवरती जाऊन येते. अगोदर टेरेसवरून आल्यानंतर उरलेला स्वयंपाक बनवते. तुळशी मातेला तर सकाळी जल अर्पण केलेलं आहे मी. टेरेसवरती जवळजवळ 3-4 दिवसातून चाललेली आहे. भांड पूर्ण कोरडं पडलेलं आहे. 3-4 दिवस पक्षानं कोणीच पाणी ठेवलं नाही. दादू तर येतच नाही टेरेसवरती. आता सूर्यनारायणचं दर्शन घेऊयात. आदिदेव नमस्तुभ्यं प्रसीद मम भास्कर दिवाकर नमस्तुभ्यं प्रभाकर नमस्तुते. आता थोडासा व्यायाम करून घेते. व्यायाम झालेला आहे माझा. आजकाल मी थोडासाच व्यायाम करत असते सकाळी, कारण सायंकाळी पुन्हा योगा क्लासला जायचं असतं. 8च्या नंतर खूप गरम व्हायला सुरुवात होते. जोपर्यंत सूर्यनारायणचं उत्तरायण चालू आहे तोपर्यंत असंच गरम होत राहणार आणि असंच लवकर सूर्योदय होत राहणार. आजी राऊंड मारत आहेत तिकडे. चला आता उरलेला स्वयंपाक करून घेते. किचनवरती भांडं ठेवायला सुद्धा जागा नाही, एवढं किचन भरलेलं आहे. इथं कारलं पण चिरून ठेवलेलं आहे, भाजी पण स्वच्छ धुवून ठेवलेली आहे. पण अगोदर हर्बल टी पिते आणि नंतर स्वयंपाकाला सुरुवात करते. फोंडेजी ही घ्या हर्बल टी, थंड झालेली आहे. थंड नाही आवडत मला. अहो ही हर्बल टी थंड पिले तरी चालते, ऐसा कुछ नहीं रहता फोंडेजी. गवती चहाचा फ्लेवर मला खूप आवडतो, मस्त. त्याच्यामध्ये मी गवती चहाची पानं, लिंबूची पानं घातलेली आहेत आणि थोडीशी खडी साखर. मी आता कारल्याचा मसाला बनवत आहे. ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेलं खोबरं, धने, जिरा आहे. आणि आता मी थोडंसं अद्रक आणि लसूण घालणार आहे आणि छान बारीक वाटून घेणार आहे. त्याच्यानंतर शेंगदाण्याचं कूट पण घालणार आहे. आता मी कारल्याची भाजी बनवत आहे आणि कारल्याच्या भाजीमध्ये कोणता मसाला घातलेला आहे ते तुम्हाला माहित आहे. याच्यामध्ये मिरची पावडर, हळद, मीठ आणि थोडंसं गूळ घातलेला आहे आणि एकजीव होण्यासाठी थोडंसं तेल पण घातलेलं आहे. आता चांगला मसाला मिक्स करून घ्यायचा. आणि इकडं कढईमध्ये मोहरीची फोडणी दिलेली आहे आणि बारीक कांदा तळला जात आहे. कांदा चांगला तळल्यानंतरच कारलं फोडणीला टाकायचं आहे, त्याच्या अगोदर नाही. छान असं लालसर कांदा तळून घ्यायचा आहे अगोदर. मसाल्याचा खमंग वास येत आहे. खोबरं, धणे, जिरे, अद्रक, लसूण, मिरची पावडर, हळद, थोडासा गूळ, लसूण, असा सगळा मसाला मी वाटलेला आहे. तसं तुम्हाला थोडंसं दाखवलेलं आहे. मसाला चांगला एकजीव झालेला आहे. आता या कारल्यामध्ये भरायचा मसाला. वा भाई वा, बंद करून घ्यायचं तोंड कारल्याचं. लहान लहान कारली खायला खूप छान वाटतात आणि चवीला पण खूप छान लागतात. खास भरली कारली बनवण्यासाठी मी बारकी कारली आणलेली आहेत. कांदा सुद्धा चांगला तळला गेलेला आहे. आता कारलं सोडते एक मिनिट छान परतून घ्यायचं कारलं. एका ताईंची कमेंट आलेली की तुम्ही रेसिपी पण दाखवा व्हिडिओमध्ये. म्हणलं ठीक आहे, थोडी रेसिपी पण दाखवते तुम्हाला मी. आज कारल्याची रेसिपी दाखवलेली आहे आणि हा उरलेला मसाला आहे कारल्यामध्ये घालायचा असं. फक्त 1 मिनिटासाठी झाकण ठेवायचं आणि 1 मिनिटानंतर हे गरम पाणी इथं करायला ठेवलेलं आहे. गरम पाणी कारल्यामध्ये ओतायचं. कारलं शिजण्यासाठी गरम पाणी ओतायचं अर्धा ग्लास. वा वा वा,
कढईमध्ये मसाला कारलं शिजत आहे तोपर्यंत मी इथं बीटरूट तडका बनवलेला आहे. आज थोडासा वेगळा बीटरूट तडका बनवलेला आहे. बारीक चिरलेले बीटरूट आहे इथं आणि याच्यामध्ये पुदिन्याची चटणी घातलेली आहे. पुदिना चटणीमध्ये थोडंसं जिरं, मीठ, थोडीशी साखर आणि एक टोमॅटो घातलेला, तो बारीक वाटलेला आहे. आता बीटरूटमध्ये तडका घालते. तर या तडक्यामध्ये जिरं, मोहरी आहे, थोडंसं हिंग आहे. मिरची तर मी पुदिनाच्या चटणीमध्येच घातलेली, त्याच्यामुळे आता वरून नाही घालत आहे. थोड्याशा वेगळ्या पद्धतीने ट्राय करत आहे बीटरूट तडका मी. बघू कसा लागतोय तो. आता छान मिक्स करून घ्यायचा. वास तर येत आहे खमंग. आता खायला कसा लागतोय काय माहित. देखेंगे खाके देखेंगे. मला असे वेगवेगळे पदार्थ बनवायला आणि खायला खूप आवडतं. आणि तसे मी आज खूप सारे पदार्थ बनवले आहेत. आज कारल्याची भाजी, चवळीची भाजी, गव्हाची शेंग, दही आहे, पुदिन्याची चटणी, बीटरूट, एवढं सगळं आहे. हेल्दी फूड बनवायचं आणि खायचं कधी कंटाळा करायचं नाही. कारण हेल्दी फूड खाल्लं तर आपलं शरीर व्यवस्थित राहील आणि शरीर व्यवस्थित राहिलं तर सगळी मोह माया आहे, नाहीतर काही नाही जीवनामध्ये. नीचे रक्ती मुसळ खाना. चला आता कारलं शिजलंय का पाहूयात. वा 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 वा, काय रंग आलाय कारल्याला. विमान जाऊ द्या मग बोलते मी. तोपर्यंत आपण कोथिंबीर भुरभुरूया. गुळ घातल्यामुळे कारल्याला एवढा छान रंग आलेला आहे. तुम्ही कुठल्याही पदार्थामध्ये थोडासा गुळ घाला, छान रंग येतो त्या पदार्थाला. काय सुंदर रंग आलेला आहे आणि वास तर खूप छान खमंग येत आहे. मस्त. चला आता गॅस बंद करते आणि लगेच आता जेवण करायला बसतो आम्ही. कारलं, चवळ्याची भाजी, गवारीची शेंग, बीट आणि हे दही आणि चपाती. किती पकवान झाले बाळा? 5 पकवान झाले. म्हणजे आमचे 3 रखवालदार नेहमी भुकत असतात, कधीही, एनी टाइम. कोंडजी, कारलं सांगा कसं बनले ते. छान. तुझ्या हाताला चवच आहे ना. चव आहे माझ्या हाताला, खालो आरामसे. एवढं का बनवते ग तू? मला आवडतात फोंड्याचे. माणूस जगतं कशासाठी? खाण्यासाठीच ना. हेल्दी फूड खाल्लं तर शरीर चांगलं राहतं, नाहीतर नाही. कंटाळा करायचं नाही चांगलं जेवण बनवून खायला. बाबू, मग मनाला पण कारलं खूप आवडतं. तो म्हणतो मी उघडाय, मला दाखवू नको. म्हणलं ठीक आहे, ठीक आहे राजा. आमचं स्वादिष्ट भोजन झालेलं आहे आणि मी आता वज्रासनामध्ये बसलेली आहे. वज्रासन एक असं असतं नाही की दिवसभर कधी तुम्ही या आसनामध्ये बसू शकता. याच्यामुळे पचन चांगल्या पद्धतीनं होतं. हांजी, चला जात नव्हतं काय. ठीक आहे, लवकर या संध्याकाळी. हांजी, आओ जाओ. आराम करता. आराम? मला आज खूप कामं करायची फोंडजी. काय काम करायची? आज मला थोडीशी साफसफाई करायची आहे, चिवडा बनवायचा आहे. खायचंच बनवा. त्याला मोबाईल मधून बाजूला करतो, मोबाईलवर बसलो. बरं ठीक आहे. त्याला सांग, मला काहीतरी ज्ञान दे. हो ठीक आहे, ठीक आहे. जीवनाचा जरा काहीतरी फायदा कर मला. ठीक आहे, ठीक आहे. आओ जाओ. आज मी किचनची वरून साफसफाई करत आहे. महिन्यातून एकदा मी अशी साफसफाई करत असते. किचन ओट्याची आज व्यवस्थित साफसफाई झालेली आहे आणि खूप सुंदर दिसत आहे किचन ओटा. मनाला उठवते आता. बराच वेळ झाला झोपलेला आहे. मनू राजा, पप्पा ओरडत होते तू खूप मोबाईल वापरतो. आणि आता 2 तास झोपला आम्ही काम करेपर्यंत. मोबाईल वापरतो? हा, सकाळी ओढून गेले. म्हणले याला जरा नीट समजव, काहीतरी सांग. ठीक आहे, टकलू उठ और फ्रेश हो आणि खालून मला कढीपत्ता आणून दे. चिवडा बनवायचा आहे आता. मी आता एकदम साध्या पद्धतीने चिवडा बनवत आहे. चिरंजीवांना भेळ वगैरे बनवून खाण्यासाठी. त्याच्यामध्ये फक्त शेंगदाणे, हिरवी मिरची आणि हळद मीठ घालणार आहे, बाकी काही नाही. आज मी एकदम शॉर्टकट पद्धतीने चिवडा बनवत आहे. याच्यामध्ये शेंगदाणे तळले आहेत, मिरची, कढीपत्ता आणि हळद मीठ घातलेलं आहे. योगा क्लास जाण्यासाठी मला उशीर झालेला आहे, त्याच्यामुळे मी थोडीशी घाई करत आहे. वा वा वा, वास खूप खमंग येतो आहे. वा भाई वा वा वा, सुंदर, अति सुंदर चिवडा बनलेला आहे. याच्यामध्ये थोडंसं घालते. आता हाताने मिक्स करते.
चिवड्याला मसाला चांगला मी मिक्स केलेला आहे. आता चिरंजीव खातील, त्यांना खायचं तेव्हा भेळ बनवून. खूप छान वाटत आहे. तर आता मी आवरून घेते. दादू तुला भेळ बनवून खायचं असेल तर खा आता. मी नाही बनवून देणार. आता चिवडा बनवून ठेवलेला आहे. इथे फरसाण आणलेला आहे. नाही बाबा, एवढा सारा फरसाण आणलेला आहे. तू मिक्स कर आणि भेळ बनवून खा. कैरी सुद्धा आणलेली राजा, लिंबू आहे, कोथिंबीर आहे, सगळं आहे. भेळ बनवून खावा. ठीक आहे. अगोदर देवाला चिवड्याचा नैवेद्य ठेवते. तुळशीचं पान ठेवते याच्यामध्ये. चल, हे श्रीकृष्ण भगवंता नैवेद्य ग्रहण कर. प्राणाय स्वाहा, पाणाय स्वाहा, व्याणाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा, ब्रह्मणे स्वाहा. चला, आता मी सुद्धा योगा क्लासला जाऊन येते. संध्याकाळी महादेवाच्या मंदिरात जायचं आहे. आरतीला सोमवार आहे. तर व्हिडिओमध्ये आता आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.